मानवांचे विचार वायफळ आहेत हे परमेश्वर जाणतो. हे परमेशा, ज्या मनुष्याला तू शिस्त लावतोस, ज्याला तू आपल्या नियमशास्त्रातून शिकवतोस, तो धन्य. आज 31 जुलै 2020 शुक्रवारच्या या मिडवीक भक्तीमध्ये मी स्टॅनली मूर्ती आपलं सर्वांचं या भक्तीमध्ये सहर्ष स्वागत करीत आहे. देव प्रीती आहे आणि त्याच्या प्रीतीचा अनुभव आम्ही रोज घेत आहोत आणि त्याचा हा प्रत्यय आहे की रोज तो आम्हाला जिवंत असा जागी करतो, निरोगी असा जागी करतो आणि प्रत्येक गरजा तो आमच्या वेळेवर पुरवतो. तो किती चांगला आहे याची जाणीव आणि याचा अनुभव आम्ही रोज आणि रोज घेत असतो. परमेश्वराच्या नावाला धन्यवाद आम्ही देऊया की मंडळीद्वारे आणि बाळासाहेबांच्या द्वारे रविवारची आणि शुक्रवारची जी भक्ती आपण घेत आहोत त्यामध्ये परमेश्वर आम्हाला चालवत आहे आणि प्रत्येक शुक्रवारी आणि प्रत्येक रविवारी तो आपल्या वचनाची सेवा आम्हा पामराकडून तो करून घेत आहे. खरोखर देवबापाला धन्यवाद देऊया की प्रत्येक वचन त्याची दुधारी तलवार आहे आणि प्रत्येक वचन आम्हाला काही ना काही शिकवत असते. आजही त्याच गोष्टी मध्ये आपण जाणार आहोत. आपण आपलं लक्ष आज थोडा वेळ का होईना परमेश्वराच्या वचनाकडे लावूया आणि तो आम्हाला काय सांगत आहे, तो आम्हाला काय बोध करत आहे हे आपण विचार करूया. आपण थोडा वेळ शांत राहूया आणि परमेश्वराच्या चरणी विनंती सादर करूया, प्रार्थना करूया की तो आम्हाला या भक्तीमध्ये त्याने आम्हाला चालवावं. तत्पूर्वी मी बाळासाहेबांचे पुनश्च धन्यवाद देतो की त्यांनी मला ही अपॉर्च्युनिटी दिली की मी वचनाची सेवा आपल्या मंडळीमध्ये करावी. त्याचप्रमाणे पास्टेट कमिटी, पास्टेट कॉन्फरन्स आणि मीडिया टीम यांचेही मी मनापासून आभार मानतो की त्यांनी मला ही संधी दिली की देवाचं वचन आपणापुढे मी आणावं. आपण थोडा वेळ शांत राहूया. प्रार्थना झाल्यानंतर आपण लगेचच प्रभूने शिकवलेली प्रार्थना करणार आहोत. आपण आपले डोळे बंद करूया, मनामध्ये प्रार्थना करूया, त्याला विनंती सादर करूया की आज जे वचन तो आमच्या पुढे आणणार आहे ते वचन आज आमच्या जीवनामध्ये एक ट्रान्सफॉर्मेशन घेऊन येणार आहे, एक चेंज घेऊन येणार आहे. आपण भक्तीमध्ये त्याच्या पायथ्याशी आपण स्वतःला स्वाधीन करूया. आपण प्रार्थना करूया. जिवंत उद्धारक आमच्या परमेश्वरा, तुला धन्यवाद देतो या सुंदरशा सायंकाळी प्रभूजी. पुन्हा एकदा प्रभूजी तू आपल्या भक्तांना, आम्हा पामरांना तू आपल्या चरणाकडे घेऊन आलेला आहेस. तुझ्या पवित्र आणि पवित्र वचनाकडे तू आम्हाला आमचं मन लावण्यास तयार कर प्रभूजी. हो दे प्रभूजी की ह्या वचनाद्वारे आमच्या जीवनामध्ये बदल घडावा. प्रभूजी, तुझी इच्छा असती की तुझ्या लेकरांनी सदोदित आणि सदोदित तुझ्या जवळ असावं. तुझ्या लेकरांनी सार्वकालिक जीवनाची आशा धरावी. तुझी इच्छा असती प्रभूजी की या जगामध्ये कोणाचाही नाश होऊ नये. प्रभू, आम्ही धन्यवाद देतो की आमच्या मंडळीमध्ये प्रभूजी तू खरोखर दे बापा एक जागरूकता आणत आहेस प्रभूजी. वचनाची सेवा होत असताना प्रभूजी वचनाच्या द्वारे प्रभूजी प्रत्येकाला तू बोध करत आहेस प्रभूजी. विशेष धन्यवाद आम्ही देतो प्रभूजी की या भयंकर अशा महामारीच्या दिवसांमध्ये प्रभूजी आम्हा प्रत्येकाला दे बापा तू निरोगी असं ठेवलेला आहेस प्रभूजी. तुला धन्यवाद देतो प्रभूजी की कोणताही आजार आज आमच्या मंडळीमध्ये नाहीये आणि देवबापा मंडळीने केलेली प्रार्थना देवबापा तू ऐकतोस. जे आजारी होते जे आहे प्रभूजी त्यांना तू तुझ्या पवित्र हाताने तू स्पर्श करत आहेस, त्यांचा तू बिछाना बदलत आहेस आणि देवबापा खरोखर देवबापा त्या सर्व रोगांपासून तू आम्हाला मुक्तता देत आहेस. तुझ्या एकुलता एक पुत्राद्वारे देवबापा तू आम्हाला
जे आशीर्वाद देत आहेस त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद धन्यवाद आणि धन्यवादच देत आहे प्रभूजी. या ऑनलाईन भक्तीद्वारे प्रभूजी तू आम्हा प्रत्येकाला आशीर्वादित कर आणि येणारे वचन दे बाप्पा, ते आमच्यासाठी आशीर्वादित कर आणि होऊ दे की आमच्या जीवनामध्ये तुझी इच्छा प्रगट व्हावी. इथून पुढचा पूर्ण वेळ आम्ही तुझ्या हाती सोपवून लहान विनंती येशू ख्रिस्ताच्या गुणांनी पवित्र नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन. आपण प्रभूने शिकवलेली प्रार्थना करूया. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझं नाम पवित्र मानले जावं, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर येईल. तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज तू आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋणास ऋण सोडले आहे तसे तू ऋणे आमच्या आम्हास सोड, आणि आम्हास परिशुद्ध नकोस तर आम्हास वाईटापासून सोडव, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. आपण देवबापाच्या उपकार स्तुतीसाठी एक गीत ऐकणार आहोत. आपण गीतासाठी सज्ज होऊया. सैनिकांनो धैर्य धरा, युद्धि राहा स्थिर, पहा पुढे चालणारा ख्रिस्त महावीर. जय जयकार करा, यश मिळते, सायकरी प्रभू ख्रिस्त आम्हा संगते. सर्वदा असंख्य वैरी हल्ला करीती, बाण येती आम्हावरी शूर पडती. जय जयकार करा, यश मिळते, सायकरी प्रभू ख्रिस्त आम्हा संगते. तो वैऱ्यांचा सरदार, साच बलवान, ख्रिस्त परी तारणार कैवारी महान. जय जयकार करा, यश मिळते, सायकरी प्रभू ख्रिस्त आम्हा संगते. सैनिकांनो कात बावे, झुंजा त्याचशी, शेवटास युद्ध न्यावे वीरा ख्रिस्ताशी. जय जयकार करा, यश मिळते, सायकरी प्रभू ख्रिस्त आम्हा संगते. आपण आपल्या भक्तीला प्रारंभ करूया. मागील दोन भक्तीमध्ये म्हणजेच 3 जुलै आणि 24 जुलैच्या मिडवीक भक्तीमध्ये आपण एक विषय पाहत आहोत, सर्वांच्या आवडीचा आणि सर्वांचा तोंडपाठ असलेले जे वचन आहे त्या वचनावर आपण अध्ययन आणि मनन करत आहोत. ते म्हणजे योहान सुवर्तमान याचा 3रा अध्याय आणि 16वं वचन. देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. आणि आपण पाहिलं 3 जुलैच्या भक्तीमध्ये जो विषय आम्ही पाहिला होता तो म्हणजे परमेश्वराने दिलं. मानवाच्या निर्माण होण्याच्या अगोदर किंवा परमेश्वराने जेव्हा मानवाला निर्माण केलं त्याच्या अगोदरच परमेश्वराने सर्व काही एदेन बागेमध्ये मानवासाठी त्यांनी देव केलं होतं. ती सृष्टी, ते फळझाड, ते सर्व काही परमेश्वराने आदम आणि हवेला दिलं होतं. त्याच प्रमाणे आपण हेही पाहतो की ज्या ज्या वेळेस आपणाला कोणती गरज असती त्या अगोदरच
परमेश्वर आपल्याला सर्व गोष्टी देऊन तृप्त करतो. तो भरपूर देतो. एवढं देतो की आम्हाला आमच्या मागण्याच्या अगोदर सर्व काही आमच्या जवळ उपस्थित राहतं. एवढा कृपाळू दयावंत परमेश्वर आमचा आहे आणि तो आम्हाला सतत देतो. एवढंच नव्हे तर जेव्हा आम्ही पापात फसलो, पापामध्ये मेलो होतो, त्यावेळेस परमेश्वर आमच्यावर एवढी प्रीती करतो की त्याने आपला स्वतःचा एकुलता एक पुत्र त्याने आम्हाकरता दिला, जेणेकरून आमचा नाश होऊ नये त्या पापामुळं, परंतु आम्हाला एक सार्वकालिक जीवनाची आशा तो आम्हाला देऊ करतो. एवढा चांगला आमचा परमेश्वर आहे. एवढ्या सर्व गोष्टी तो आम्हाला देऊन तृप्त करतो. परंतु मानव एवढा अभिलाषी आहे की त्यांनी परमेश्वराने दिलेल्या सर्व गोष्टी तो विसरून गेला आणि आपल्या स्वतःच्या अभिलाषांमुळं त्यांनी काय केलं, त्या सर्व आशीर्वाद, ते सर्व गोष्टी जे परमेश्वराने दिले होते तो ते गमावून बसला. आणि आम्ही पाहतो की पवित्र शास्त्रात मधून वेगवेगळे उदाहरणं आम्ही पाहिलेले आहेत. शमशोन यांचं उदाहरण पाहिलं आम्ही, एसाव आणि याकोबाचं उदाहरण पाहिलं आम्ही, त्यानंतर आम्ही शल्मोन राजाचं उदाहरण पाहिलेलं आहे. आणि अशी कित्येक उदाहरणं आम्ही त्या दिवशी पाहिले. नंतर 24 तारखेच्या भक्तीमध्ये आपण एक दुसरा विषय घेतला होता आणि तो म्हणजे नवीन जन्म किंवा नव्याने जन्म, बॉर्न अगेन. त्याच वचनाचा जो तिसरा अध्याय आहे, त्या तिसऱ्या अध्यायाच्या 1 ते 4 किंवा 5 वचनापर्यंत आपण त्या गोष्टी आम्ही पाहिल्या. येशू ख्रिस्ताचं व परुषी अधिकारी म्हणजे तो निकोदेम यांचं संभाषण. नव्याने जन्म घेणे म्हणजे काय, हा विषय आम्ही त्या दिवशी घेतला. नव्याने जन्माला वाचून कोणालाही देवाच्या राज्यात प्रवेश नाही. तो कशा प्रकारे, आम्हाला जर देवाच्या राज्यात प्रवेश करायचा आहे तर नवीन जन्म म्हणजे काय याचा अर्थ आम्ही खोलवर जाऊन त्याचा अर्थ समजण्याचा प्रयत्न केला. एकदा जन्म दोनदा मृत्यू आणि दोनदा जन्म आणि एकदा मृत्यू, या मार्मिक गोष्टीवर आम्ही मनन केलं. परुषांची धार्मिकता आणि येशू ख्रिस्ताची धार्मिकता यामधला भेद आम्ही तो पाहिला. नव्याने ख्रिस्तावर विश्वास ठेवणे व त्याला समर्पित असे जीवन जगणे, ह्या गोष्टीविषयी आम्ही त्यावर मनन केलेलं आहे. आज आपण त्याच वचनावर म्हणजेच योहान 3:16 या वचनावर पुन्हा एकदा अध्ययन आणि मनन करणार आहोत आणि यावेळेस आपण एक नवीन विषय घेणार आहोत. परंतु मला तुम्हाला सांगू द्या की या वेळेसचा शेवटचा हा विषय असणार आहे. ह्या वचनाकरिता पुढील मिडवीक भक्तीमध्ये एक नवीन विषय आपण हाताळणार आहोत. एक नवीन विषय समजून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. आजचा जो विषय आहे तो आहे सार्वकालिक जीवनाची आशा, एक प्रक्रिया किंवा एक प्रोसेस. सार्वकालिक जीवनाची आशा, एक प्रक्रिया किंवा एक प्रोसेस. वचन आम्हाला सांगतं की जो कोणी त्याच्या पुत्रावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. आणि हे सार्वकालिक जीवन म्हणजे काय? सार्वकालिक जीवन म्हणजेच मृत्यूनंतर अंत नाही. सार्वकालिक जीवन म्हणजे मृत्यूनंतर अंत नाही. परमेश्वर सार्वकालिक जीवनाविषयी आम्हाला काय बोध करत आहे हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. सार्वकालिक जीवन मृत्यूनंतर नाही, पण ते आता कसं जगायचं ते तो आम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे. ज्या क्षणी आपण पूर्ण अंतःकरणाने ख्रिस्तावर खरा विश्वास ठेवतो त्या क्षणी आम्हाला सार्वकालिक जीवन देण्यास तो तयार आहे. परमेश्वर आम्हाला सतत आणि सतत त्याच्याकडे बोलवतो किंवा त्याच्याकडे राहण्यास तो आम्हाला सांगत आहे, किंवा त्याची इच्छा असते की त्याच्या लेकरांनी सतत आणि सतत त्याच्या जवळ राहावं. ह्याचाच अर्थ हा की आपण पापामध्ये पडून त्याच्यापासून दूर जाऊ नये, परंतु विश्वासाने त्याच्या जवळ राहावं, त्याला आवडणाऱ्या गोष्टी कराव्यात.
आणि तो एवढा चांगला आहे, तो आमच्यावर एवढी प्रीती करतो की त्याची हीच इच्छा आहे की जो कोणी माझ्यावर विश्वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. आणि म्हणूनच परमेश्वराची ही जाणीवपूर्वक त्याची ही धडपड असते किंवा त्याची ही इच्छा असती की कोणत्याही मनुष्याचा नाश होऊ नये. त्याची इच्छा असते की जरी मानवाचं पतन झालं किंवा जरी तो पापात फसला तरी त्याची ही इच्छा असते की मानवाचं नूतनीकरण व्हावं, त्याने नव्याने जन्म घ्यावा, त्याने नव्या रूपाने नव्या आत्म्याने माझा स्वीकार करावा. ज्या वाईट गोष्टी होत्या, ज्या जुन्या गोष्टी होत्या, त्यांनी ते सोडून माझ्याकडे यावं. ख्रिस्ताबरोबर आम्हाला तो आनंद घ्यायचा आहे का? म्हणजेच कोणता आनंद? जो सार्वकालिक जीवनाचा, किंवा आम्ही जसं आदम हवा आपल्याच इच्छावर चालले आणि त्यांना त्यांचंच एंटरटेनमेंट पाहिजे होतं किंवा त्यांना त्यांच्याच गोष्टी हव्या होत्या, तसं आम्हाला चालायचंय का आज? नाही ना प्रियांनो. आज आम्हाला ख्रिस्ताबरोबर चालायचं आहे आणि त्या सार्वकालिक सार्वकालिक जीवनाची आशा आज आम्ही प्राप्त करणार आहोत किंवा आम्ही केलेली आहे. ते कशा प्रकारे करायचं ती एक प्रोसेस आहे आणि त्या प्रोसेसमध्ये ती प्रोसेस काय आहे, कोणते स्टेप्स आहेत, किंवा आपण ख्रिस्ती आहोत, आपल्याला या सर्व गोष्टींची जाणीव पण आहे, परंतु कुठे ना कुठे आपण आपल्या पापामुळं, आपल्या व्यर्थ अभिलाषांमुळं त्याच्यापासून दूर जातो. कळत न कळत आपण चुकीच्या गोष्टींमध्ये फसतो. जगाच्या ह्या ग्रीडी जगामध्ये आपण फसून त्याच्यापासून लांब आणि दूर जात आहोत. सार्वकालिक जीवन म्हणजे पाप आणि नरकापासून सुटकारा. सार्वकालिक जीवन म्हणजे पाप आणि नरकापासून सुटकारा. आणि तो आम्हाला फक्त ख्रिस्तावर विश्वास ठेवल्यानेच प्राप्त होतो. परमेश्वर आम्हाला जी आशा देत आहे ती म्हणजे या जीवनातच सार्वकालिक जीवनाचा आनंद आम्ही कसा घ्यावा तो हे आम्हाला शिकवण्याचा आज प्रयत्न करत आहे. रोमकरास पत्र याचा 3रा अध्याय आणि 23वे वचन ते आम्हाला सांगत आहे, कारण सर्वांनी पाप केले आहे आणि ते देवाच्या गौरवाला उणे पडले आहे. काय झालं प्रियांनो की एका मनुष्याद्वारे पाप घडलं. कोविड-19 काय झालं की कुठेतरी चीनमध्ये त्या वुहान शहरामध्ये कोणातरी एका मनुष्याला त्या रोगाची लागण झाली आणि त्याच्यापासून ही लागण संपूर्ण देशामध्ये, संपूर्ण जगामध्ये वाढत गेली. आणि तसंच काही आम्ही बघतो एदेन बागेमध्ये जे पाप घडलं त्याच्यामुळं आपण सर्वच जण पापी होऊन गेलो किंवा आम्ही सर्वजण पापामध्ये फसलो आणि त्याच कारणामुळं आपण परमेश्वराच्या किंवा देवाच्या गौरवाला उणे पडले आहोत. पापावर विजय मिळवण्यासाठी देवाने अनेक प्रकारच्या तरतूद करून ठेवल्या आहेत. जन्मतः आम्हाला जो पापी स्वभाव आहे तो कधी जाणार नाही असं आम्हाला वाटतं का? हाच एक प्रश्न आहे की आम्ही पापी म्हणून या जगामध्ये आलो आणि सतत सैतान आम्हाला त्या भ्रमामध्ये टाकतो की तुम्ही पापी म्हणून या जगात आला आहात आणि तुम्ही पापी म्हणूनच मरणार आहात. हा प्रश्न काल मी जेव्हा या वचनाचं अध्ययन करत होतो त्यावेळेस मी विचार करत होतो की जर मला हे वचन सांगत आहे की आम्ही सर्वांनी पाप केलेले आहे आणि त्या पापांमध्ये आम्ही जखडून जात आहोत का, की त्या पापालाच धरून आम्ही आमचं जीवन चालत आहोत का? 1 योहान 1 अध्याय आणि 8वं वचन हे पण लक्षात घ्या प्रियांनो की ते वचन आम्हाला काय सांगत आहे. आपल्या काही पाप नाही असे जर आपण म्हणत असलो तर आपण स्वतःला फसवितो व आपल्या ठाई सत्य नाही. आपल्याला हे माहिती पाहिजे की आपण होय आम्ही पाप केलेला आहे, आमच्या घडून कळत न कळत पाप घडलेला आहे. आमचा मानवी स्वभाव असा आहे की आम्ही पदोपदी पाप करतो. मागच्या वेळेस मी वचनामध्ये पण हे बोललो की मनुष्य एका दिवसामध्ये 25हून अधिक पाप करतो. कळत न कळत दिसणारे आणि न दिसणारे पाप सुद्धा आमच्या हातून घडतात आणि म्हणूनच आम्ही पापी वासनांमध्ये चालतच राहतो. न कळत आम्हाला असं वाटतं की अरे आता मी तर जन्मतः पापी आहे आणि त्या वासनेमध्ये
आम्ही चालतो. आपण प्रकाशामध्ये चालत असलो की पाप प्रत्यक्षात कसे आहे हे आम्हाला कळते. जेव्हा आम्हाला पापाची व्याख्या कळते प्रियांनो, तेव्हा आम्हाला समजतं की आपण किती चुकीच्या मार्गात आहोत. हा एक खरोखर चांगला विषय आहे की पापाची व्याख्या. आपल्याला दिसणारे पाप आहेत आणि न दिसणारे सुद्धा पाप आहेत. त्याविषयी मी कधीतरी तुमच्या समोर हा विषय मांडेल. परंतु जेव्हा आम्हाला पाप कळतं की पाप काय आहे, त्यावेळेस आम्हाला त्या पापाची किळस येते आणि आपण लगेचच त्या प्रकाशामध्ये चालण्याचा आपण प्रयत्न करतो. आम्हाला त्या पापाची घृणा वाटू लागते आणि आपण ते पाप सोडून एक नवीन जीवन आत्मसात करण्याचा प्रयत्न करतो. आणि जरी त्यावेळेस आम्हाला कळालं की आमच्या हातून पाप घडलेला आहे, त्यावेळेस आपण लगेचच आपल्या जिवंत देवाकडे जायचं आहे. आपल्या पापांची कबुली करायची आहे. त्याला विनंती करायची आहे की परमेश्वरा, माझ्या हातून हे पाप घडलं आहे, मला खरोखर तो पश्चाताप करायचा आहे. आणि हेच काही गोष्टी आज आपणामधून चुकत आहे. आपण आपल्या पापांची कबुली करत नाहीये. आपण त्या व्यर्थ गोष्टींमध्ये पडतो किंवा आपण त्याच गैरसमजामध्ये जातो की मी पापच केलं नाहीये. जसं मागच्या वेळेस आपण पाहिलं की जी परुषांची धार्मिकता होती की खून केले नाही. मी जर आज खून नाही केला याचा अर्थ मी पापी नाहीये. परंतु येशू ख्रिस्ताची धार्मिकता आम्हाला ते सांगते की जर तू तुझ्या शब्दाने आपल्या भावाचा तिरस्कार जरी केला तर तू त्याचा खून केलेला आहेस. हे आपण मागच्या आठवड्यात बाळासाहेबांच्या संदेशामध्ये सुद्धा या गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत. पापी मनुष्याने ख्रिस्तावर विश्वास ठेवला की त्याला नवे जन्म मिळते आणि नवा स्वभाव त्याला प्राप्त होते. देवाचा पवित्र आत्मा त्याच्या ठाई वस्ती करतो व त्याला सार्वकालिक जीवनाची आशा प्राप्त होते. आणि या सर्व गोष्टी समजत असताना मी जेव्हा जुन्या करारामध्ये गेलो, जेव्हा जुन्या कराराचा मी अभ्यास करत होतो की ह्या विषयावर जुन्या करारामध्ये काय लिहिलेलं आहे. आपण पाहतो जुन्या करारामध्ये पुष्कळशा व्यक्तींनी किंवा पुष्कळसे जे मोठे विश्वासणारे लोक होते त्यांच्या हातून सुद्धा पाप घडलेला आहे प्रियांनो. परंतु ते पापामध्ये अडकले नाहीत. त्यांनी लगेचच आपल्या पापांची कबुली केली आणि नव्याने त्यांनी जन्म घेतलेला आहे. आणि म्हणूनच काय, त्या सर्व गोष्टी करत असताना परमेश्वराने त्यांना सार्वकालिक जीवन दिलेलं आहे. पहिलं उदाहरण अब्राहम जो आमचा विश्वासाचा पिता आहे, त्यानेही आपल्या पत्नीविषयी तो खोटं बोललेला आहे. तो अभिमलेख राजा याच्या समोर आपल्या पत्नीला म्हणजे सारेला आपली बहीण म्हणून तो तिथे त्या राजाला तो सांगत आहे. तो खोटं बोलला. सारा त्याची पत्नी होती. तो घाबरला की जर सारा मी माझी पत्नी म्हणून जर त्याची मी ओळख तिथे दिली तर तो राजा मला मारून टाकेल आणि माझ्या पत्नीला म्हणजे सारेला तो घेऊन जाईल. त्या भीतीपोटी अब्राहम खोटं बोलला प्रियांनो. त्यानंतर याकोबाचं उदाहरण सर्वांनाच माहिती आहे. याकोबाचं नाव एक चीटर म्हणून, एक फसवणारा व्यक्ती म्हणून त्याचं नाव पवित्र शास्त्रामध्ये त्याचा उल्लेख आहे. त्यांनी पहिले तर आपल्या पित्याला फसवलं, आपल्या भावाला फसवलं, त्याच्यानंतर त्यांनी लाबान म्हणजे त्याच्या मामाला फसवलं आणि त्यांनी परमेश्वराला फसवण्याचा प्रयत्न केला. परंतु परमेश्वराने ती गोष्ट जाणली. ज्या वेळेस याकोबाची आणि परमेश्वराच्या देवदूताची झोंबी झाली, रसलिंग झाली, फाईट झाली, त्यावेळेस त्यांनी तो आशीर्वाद परमेश्वराकडे मागून घेतला आणि त्या दिवसानंतर याकोबाला इस्राईल म्हणून उल्लेखण्यात आलं. आजही याकोबाला इस्राईल म्हणूनच ओळखतात. त्याने काय केलं, त्याने आपलं जे जुनं जीवन होतं, ज्या वेळेस त्याला कळालं की आज माझे हे पाप आहे, ज्या वेळेस त्याला आशीर्वाद मिळाला त्यावेळेस समजून गेला प्रियांनो की माझं जुनं जीवन किती चुकीचं होतं आणि त्याला नवीन जीवन प्राप्त झालं. त्या झोंबी नंतर, त्या रसलिंग नंतर, त्या फाईट नंतर त्याच्या जांघेला, त्याच्या पायाला मार लागला आणि तो लाठी घेऊन किंवा काठी घेऊन तो त्याचं पुढचं आयुष्य जगत गेला. ह्याचा अर्थ हा प्रियांनो की त्या लाठीच्या सहारे तो चालत गेला. म्हणजेच काय की तो लाठी म्हणजे काय, तो परमेश्वरावर अवलंबून राहिला. त्याच्या अगोदर तो स्वतःच्याच बुद्धीने चालत गेला प्रियांनो. हा होता याकोबाचा नवीन जन्म. त्याचा स्वभाव पूर्णपणे त्यावेळेस बदलला. त्यानंतर
आमचा लीडर, इस्रायलाचा मोठा लीडर म्हणजे मोशेचे जे सुरुवातीचे 40 वर्ष होते, तो एक क्रोधी किंवा एक संताप, त्याला खूप राग यायचा गोष्टींचा, परंतु परमेश्वराने त्याचंही जीवन बदललं. गणना 12वा अध्याय 3रं वचन जेव्हा आम्ही वाचतो की परमेश्वर तिथं मोशेला ह्या भूतलावर सर्वात नम्र व्यक्ती बनवतो. मोशेचं जीवन जर आम्ही बघतो तर त्याचे जीवन पहिले 40 वर्ष, नंतर दुसरे 40 वर्ष आणि नंतर तिसरे 40 वर्ष, टप्प्याटप्प्यातून परमेश्वराने मोशेचं जीवन बदललं. प्रियांनो, नव्याने त्याला एक जीवन दिलेलं आहे. जो पहिलेचा मोशे होता, जो रागीट स्वभावाचा होता, परंतु त्याला नंतर नम्र करण्यात आलं आणि त्यांनी नंतर परमेश्वराने नंतर त्याला एक मोठा लीडर, इस्रायलचा मोठा लीडर केलेला आहे. अशा रीतीने परमेश्वर आमचं जीवन बदलतो. ज्या वेळेस आपण त्याच्याकडे जातो, ज्या वेळेस आपण परमेश्वराकडे वळतो, जेव्हा आपण त्याच्याकडे जाऊन शरण घेतो, त्यावेळेस परमेश्वर इतका चांगला आहे की तो आमचं जीवन बदलून टाकतो. त्याचप्रमाणे आपण योनाचं उदाहरण सुद्धा बघतो. त्यांनी काय केलं, आपण मागच्या आठवडी बाळासाहेबांकडनं ते वचन ऐकलं की ते माशाच्या पोटामध्ये जेव्हा तो होता तेव्हा त्यांनी पश्चातापाची प्रार्थना केली आणि जेव्हा तो माशाच्या पोटातून बाहेर निघाला तेव्हा त्याचं जीवन पूर्णतः बदललं होतं. अशी अनेक उदाहरणं आपण जुन्या आणि नवीन दोन्ही पुस्तकांमध्ये आम्ही बघतो की ज्या व्यक्तीचं जुनं जीवन जे चुकीचं होतं, जे पापमय जीवन होतं, आणि जेव्हा ते परमेश्वराच्या शरणागत गेले किंवा जे परमेश्वराला शरण गेले, त्यांचं जीवन पूर्णतः बदललं. त्यांचं नव्याने जन्म झालेला आहे. जुना जो पापी स्वभाव आहे ते आम्हाला पाप उत्पन्न करतं, तर नवा स्वभाव आपल्याला पवित्र जीवन आचरण ठेवण्याकरता वळवतं. पाप ही मूळतःच इच्छेची बाब आहे, है ना. पाप ही मूळतःच एक इच्छेची बाब आहे, माझ्यावर आहे की मी जर इच्छा केली तर अमुक गोष्टी करायच्या आहेत. मला जर त्या गोष्टीवर नियंत्रण असेल तर मी नक्कीच त्या गोष्टी करणार नाही. ही एक माझी इच्छा आहे, ती एक इच्छेची बाब आहे. देवाच्या इच्छेला न जुमानता आपलीच इच्छा खरी करू पाहणे ही बंडखोरी आहे, आणि बंडखोरी हे तर पापाचे मूळ आहे, है ना प्रियांनो. आणि हेच बंड कोणी केले? सर्वप्रथम आदम आणि हव्वाने केले. त्यांच्या इच्छेवर ते चालले, त्यांच्या इच्छेवर म्हणजेच सैतानाच्या इच्छेवर ते तिकडे चालले. आणि जेव्हा सैतानाच्या इच्छेवर चालतो म्हणजेच काय, आपण देवाच्या इच्छेविरुद्ध चालतो, आणि देवाच्या इच्छेविरुद्ध चालले म्हणजे पाप. आणि म्हणूनच प्रियांनो, हे जे आपण स्वतःच्या इच्छेवर जेव्हा जगण्याचा प्रयत्न करतो तर न कळत आपण कधी ना कधी त्या सैतानाच्या इच्छेवर चालतो आणि आपण परमेश्वराच्या इच्छेच्या विरुद्ध चालत राहतो, आणि आपण तीच गाडी पुढे चालवतो आणि आपण पापामध्ये मूळ फसून जातो. हेच काही आदमाने केले आणि हेच काही पुढे चालत आहे. आज परमेश्वर आम्हाला सांगत आहे की माझ्या लेकरांनो, माझ्या जवळ या, मी जे आज्ञा तुम्हाला दिलेल्या आहेत त्या तुम्ही पाळा, माझ्या इच्छा जाणून घ्या. परंतु ह्याच गोष्टी मानवाला आज शक्य होत नाहीये प्रियांनो. कित्येक वेळेला मनुष्य हा जुन्या स्वभावामध्ये अडकून जातो. जुना स्वभाव म्हणजे जो पापामध्ये आहे, त्या स्वभावामध्ये तो अडकतो व देवाविरुद्ध बंड करतो व पापात पडून मग वेगवेगळ्या समस्यांना तो सामोरे जातो. काय होतं प्रियांनो, जेव्हा आपण पापात फसतो आणि जेव्हा परमेश्वराकडे वळत नाही तेव्हा खूप काही चुकीच्या गोष्टी आम्ही आमच्या जीवनामध्ये आणतो, आणि मग त्या काय होतात, त्या समस्या आमच्या जीवनामध्ये घर करून बसतात. आम्ही संसाराची फुशारकी मारतो, है ना. आम्ही अहंकाराची फुशारकी मारतो, बढाईखोरपणा मारतो, व्यर्थ पैसे खर्च करणे किंवा ते मिळवणे यामध्ये आपलं मन गुंतलेलं असतं. स्वतःला न परवडणारे किंमत देऊन प्रसंगी कर्ज घेतो आपण. कशासाठी? घरासाठी व गाडीसाठी. आणि आपली ऐपत नसताना सुद्धा आपण ते EMI द्वारे भरण्याचा प्रयत्न करतो. तेवढी आमची हैसियत नाहीये, तरी पण समजा आमची नोकरी कमी पगाराची आहे, परंतु आम्हाला खूप आमच्या मोठ्या अभिलाषा आहे, खूप आमच्या मोठे स्वप्न आहे, कारण ते आमचे स्वप्न असतात. आम्ही देवाच्या स्वप्नावर किंवा देवाच्या इच्छेवर आम्ही चालत नाही आहोत. आणि ह्याच गोष्टीमुळं काय होतं, माणूस समस्यांमध्ये
किंवा वाईट गोष्टींमध्ये तो पडतो आणि शेवटी काय होतं, त्याला निराशा हाती लागते, तो डिप्रेशनमध्ये जातो आणि तो आपल्या जीवनाचा नाश करून घेतो. प्रियांनो, न कळत अशा प्रकारचे पाप आपण त्या हळूहळू त्याच्याकडे वळून जातो. सहजासहजी माणूस त्या पापाकडे वळत नाही. प्रियांनो, हळूहळू सैतान आपलं मन, मानवाचं मन हळूहळू त्या गोष्टीकडे लावतं. आपल्याला कळत सुद्धा नाही की आपण खरंच त्या पापामध्ये अडकलेलो आहोत का. आणि कित्येक वेळेस ही भुरळ पाडण्याचं काम कोण करतं? सैतान करतं. कारण सैतानाला आवडत नाही की आपण परमेश्वराच्या जवळ राहावं. त्याचा सतत हा प्रयत्न असतो की आपण परमेश्वरापासून लांब राहावं, दूर राहावं, त्याच्या इच्छेविरुद्ध करावं. आणि म्हणूनच प्रियांनो, आपण कित्येक समस्या आमच्या समोर येतात, ते आम्हाला नष्ट करतात, ते आम्हाला भयभीत करतात. आणि त्या भयाचमुळं आणि त्या चिंतांमुळं आपण काय होतो? परमेश्वरापासून लांब लांब आणि लांब जातो. परमेश्वर कित्येक वेळा आम्हाला पश्चातापाची संधी देतो, परंतु सैतान काय करतो? आम्हाला त्या अहंकारामध्ये फसवतो. तू कशाला क्षमा मागतो? तुला काय गरज आहे? तुझ्यामध्ये एवढी ताकद आहे, तुझ्यामध्ये एवढं टॅलेंट आहे, एवढी हिंमत आहे, तुला काय गरज आहे? तू आपलं जीवन चांगल्या रीतीने जगू शकतो. आणि अशाच गोष्टींमध्ये, व्यर्थ गोष्टींमध्ये सैतान आम्हाला अडकवतो आणि आम्हाला आमच्याकडनं ती पश्चातापाची संधी निघून जाते. प्रियांनो, ह्या गोष्टी नकळत आमच्याकडनं होतात. आठवा त्या सर्व गोष्टी प्रियांनो, की आपल्याला असं वाटतं की आज तर मी पापच नाही केलेला आहे, मी आज खोटं बोललो, हे पाप केलं, परंतु कधी कधी असं वाटतं, सैतान आम्हाला भुरळ पाडतो, अरे नाही, त्या दुसऱ्या तुझ्या मित्राचं चांगलं होतं ना, मग तू खोटं बोललं तर काय प्रॉब्लेम आहे, त्याचं चांगलं होतंय ना. अशा न कळत चुकीच्या गोष्टीमध्ये आम्ही अडकत जातो. प्रियांनो, आम्ही काय करतो की मस्ती मजा करण्यासाठी काय करतो, एकमेकाची टिंगल करतो, गॉसिपिंग करतो, आणि हेच काही परमेश्वराला आवडत नाही. आणि अशाच छोट्या छोट्या पापांमुळं आपण मोठ्या पापांमध्ये फसतो आणि परमेश्वरापासून लांब लांब आणि लांब जातो. आज मनुष्य चुकीच्या गोष्टींमध्ये एवढा अडकलेला आहे की द्वेष, मत्सर, राग, रोग, लोभ, देहाची वासना, लबाडी, संसाराची फुशारकी, आजार किंवा भयंकर मोठे कर्ज, आणि तो त्या ह्या पापांमुळे काय झालेला आहे, तो नष्ट होत चाललेला आहे. आणि काय प्रियांनो, की आज मला चांगलं घर घ्यायचं म्हणून मी कर्जात फसतो, आणि जेव्हा कर्जात फसतो तेव्हा वेगवेगळ्या प्रकारचे मी दुसरे कर्ज काढतो की दुसरं ते पहिलं कर्ज फेडण्याकरता, आणि अशा रीतीने आपण त्या मोहात फसतो. आणि अशाच भयंकर पापामुळे येशू ख्रिस्ताला, आमच्या पापांमुळेच येशू ख्रिस्ताला वधस्तंभावर जावं लागलं. तो वाट बघत आहे की आम्ही कधी पश्चाताप करावा. तो वाट बघत आहे की कधी माझा पुत्र, माझी मुलगा, माझा मुलगी कधी पश्चाताप करून माझ्या जवळ येईल. परंतु काय झालेलं आहे प्रियांनो, की कित्येक समस्यांचा सामना करत असताना आपल्याला हा विसर पडतो की नाही, मला आज जर देवाकडे जायचं आहे, परंतु काय झालेलं आहे की माणूस आपल्याच अभिलाषांमध्ये असा अडकलेला आहे की तो त्याच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न स्वतःच करत असतो, आणि म्हणूनच त्याला देवाची ती जाणीव होत नाही कधी कधी प्रियांनो. आणि खूप कमी लोकांमध्ये ही जाणीव होते की नाही, आता मी चुकलो, आता मला परमेश्वराकडे जायचं आहे. असंच काही एक उदाहरण आपण नवीन करारामध्ये बघतो की एक मनुष्य होता की जो परमेश्वराच्या विरुद्ध त्यांनी बंड केला होता. येशू ख्रिस्ताच्या विरुद्ध नवीन करारामध्ये तो व्यक्ती आहे. नवीन करारामध्ये आपण त्या व्यक्तीबद्दल माहिती घेतो की येशू ख्रिस्ताच्या तो विरुद्ध जायचा. जे येशू ख्रिस्ताचे नाव घ्यायचे किंवा त्याच्या राज्याची सेवा करायचे त्या लोकांना तो मारायचा, आणि त्याचं नाव होतं पौल. त्याला आपण शौलाचा पौलही म्हणतो. आणि कित्येक पुस्तके त्यांनी पवित्र शास्त्रामध्ये लिहिले. अशा व्यक्तीचं परिवर्तन परमेश्वराने केलेलं आहे. आपण पाहतो 2 कोरिंथी 4 अध्याय आणि त्याचं 7वं वचन, तिथे पौल आम्हाला खूप सुंदररित्या त्याचं जीवन कसं परिवर्तन झालं आणि त्याला किती समस्यांचा सामना करावा लागला, आणि त्या गोष्टींमध्येही तो किती आनंदित होता किंवा आनंदित आहे तो आम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे. आणि तेच आम्हाला तो सांगत आहे की जर मी ह्याच गोष्टी जर माझ्या जुन्या जीवनामध्ये केल्या असत्या तर नक्कीच माझा नाश झाला असता. परंतु जेव्हा मी येशू ख्रिस्तामध्ये नव्याने जन्म घेतला तेव्हा मला त्याच गोष्टी, त्या समस्यांमध्ये मी जरी अडकलो आहे तरी मला ही एक आशा आहे की नाही, परमेश्वर माझ्यासोबत आहे, येशू ख्रिस्त माझ्यासोबत आहे, आणि मला कसल्याच गोष्टीची चिंता काळजी करायची गरज नाहीये. आपण पटकन बघूया 2 कोरिंथी 4 अध्याय आणि त्याचं 7वं वचन. तो आम्हाला इथे सांगत आहे
की ही आमची संपत्ती मातीच्या भांड्यात आहे, अशा हेतूने की सामर्थ्याची पराकोटी देवाची आहे, आमच्यापासून होत नाही हे समजावे. तो आम्हाला इथे सांगत आहे उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये परमेश्वराने मानवाला मातीपासून, त्याच्या धुळीपासून त्याला निर्माण केलेला आहे. आणि ज्या वेळेस मातीचा मनुष्य त्यांनी बनवला होता त्यावेळेस त्यांनी काय केलेलं आहे, त्या मातीच्या भांड्यामध्ये त्याचा अमूल्य अशा श्वास त्यांनी आमच्यामध्ये फुंकला आहे. आज त्याच्यामध्ये वचन हे आम्हाला सांगतं की आज आमच्यामध्ये देवाचा आत्मा वास करत आहे. आणि जेव्हा आम्हाला ही जाणीव होती की जेव्हा आमच्यामध्ये देवाचा आत्मा वास करत आहे ना प्रियांनो, त्यावेळेस नक्कीच आम्ही पापापासून दूर जाऊ. आणि त्यावेळेस आम्हाला नक्कीच हे आम्हाला विश्वास बसेल की नाही, आज माझ्यामध्ये प्रभू येशू ख्रिस्त आहे, आज माझ्यामध्ये त्याचा श्वास आहे, आज माझ्यामध्ये त्याचा आत्मा आहे, तर मी का चुकीच्या गोष्टी करू. पौलाने येशू ख्रिस्ताचा स्वीकार केला आणि आम्हाला ख्रिस्ताची प्रीतीबद्दल तो आम्हाला इथं या वचनामध्ये सांगत आहे. त्यांनी खरा पश्चाताप केला प्रियांनो, त्यांनी खरा पश्चाताप केला आणि त्यांनी ख्रिस्तावर विश्वास ठेवून नव्याने जन्म घेतला. आणि तो आम्हाला सांगत आहे की या मातीच्या भांड्यामध्ये, या शरीरामध्ये त्यांनी त्या परमेश्वराचा श्वास अनुभवलेला आहे, त्याचा आत्मा अनुभवलेला आहे. पौल आम्हाला पुढे सांगत आहे की आमच्यावर चोहूकडून संकटे आली तरी आमचा कोणमारा झाला नाही. आमच्यावर चोहूकडून संकटे आले तरी आमचा कोणमारा झाला नाही. आता तुम्ही हे वचन बघा, वी आर हार्ड प्रेस्ड बट नॉट क्रश्ड. हे कसं काय शक्य आहे प्रियांनो? ज्या वेळेस आम्ही नव्याने जन्म घेत नाही त्यावेळेस काय होतं, आपण पापी स्वभावामध्ये असतो. आणि काय होतं की आमच्याकडे जेव्हा चहूकडनं संकट येतात तेव्हा आम्ही काय होतो, निराशामध्ये जातो. परंतु इथं पौल आम्हाला सांगत आहे, माझ्याकडे चहू बाजूने संकट आले परंतु माझा नाश झालेला नाही, माझा कोंडमारा झालेला नाही. आज आपण कित्येक लोक बघतो जे अख्रिस्ती आहे, जे अविश्वासी आहेत, ते किती डिप्रेशनमध्ये जात आहेत. त्यांना तो विश्वासच नाहीये की परमेश्वर आमच्या सोबत आहे, तो आम्हाला पुढे नेईल, तो आम्हाला या संकटातून बाहेर काढेल. आज कित्येक अविश्वासी अशा संकटामध्ये, अशा दुःखामध्ये, अशा क्लेशांमध्ये, अशा आजारांमध्ये, अशा पापांमध्ये ते फसलेले आहेत. आणि काय होतं प्रियांनो की असं नाही की फक्त पापी लोकांनाच संकट येतात, ख्रिस्ती जीवनातही खूप सारे संकट येतात, खूप सारे संकट येतात. परंतु फरक एवढाच आहे की ख्रिस्ती व्यक्तींना जेव्हा संकट येतात तेव्हा त्यांचा कोंडमारा होत नाही, त्यांचा कधीच कोंडमारा होत नाही. कारण त्यांनी परमेश्वराचा अनुभव घेतलेला आहे. कारण त्यांच्या जीवनामध्ये, त्यांच्या शरीरामध्ये परमेश्वराचा आत्मा वास करत आहे. ती एक प्रोसेस आहे प्रियांनो की एका दिवसातच आपण विश्वास ठेवला आणि सगळं काय झालं असं नाही. ते एक विश्वास आहे, टप्प्याटप्प्यातून आहे. समजा एक द्राक्ष मी आज बाजारातून आणला आणि त्या द्राक्षाला मी क्रश केलं, है ना, त्या द्राक्षाला मी त्या चिरडलं तर काय होईल, त्याचा रस निघेल. आणि त्याचा रस म्हणजे काय, द्राक्ष रस जेव्हा आपण बघतो बाजारामध्ये किंवा मार्केटमध्ये, द्राक्षापेक्षा त्या द्राक्ष रसाची किंमत जास्ती आहे. कारण तो त्या प्रोसेसमध्ये गेलेला आहे. ही द्राक्षला क्रश करण्यात आलेलं होतं आणि त्याच्यामधून तो द्राक्षरस काढण्यात आलेला आहे. ही एक प्रोसेस आहे प्रियांनो. म्हणूनच ख्रिस्ती लोकांनाही समस्या येतात, संकट येतात, परंतु ते धैर्याने या गोष्टीचा सामना करतात. आणि तीच विरुद्ध बाजू जे अजूनही जुन्या जीवनात आहे, त्यांच्यामध्ये संकट क्लेश जर आले तर ते निराशेमध्ये जातात. मागील आठवड्यामध्ये किंवा मागील महिन्यामध्ये आपण ते पाहिलेलं एक उदाहरण, एक मोठा कलाकार डिप्रेशनमध्ये गेला, त्याला विश्वासच नाहीये, तो अविश्वासी होता. डिप्रेशनमध्ये त्याने स्वतःचा जीव गमावला प्रियांनो. जे पापी स्वभाव आहे, जे जुना स्वभाव आहे, जो आम्हाला येशू ख्रिस्ताकडे येऊ देत नाही, तो आम्हाला थांबवत आहे, तो ह्या प्रोसेसमधून जातच नाही. आणि म्हणूनच परमेश्वर आम्हाला सांगत आहे की तुम्ही माझ्याकडे या, माझ्याकडे या पापांची कबुली करा आणि माझ्यामध्ये तुम्ही या गोष्टी स्वीकारा आणि माझ्याकडून तुम्ही सार्वकालिक जीवनाची आशा धरा. त्याचप्रमाणे आपण पाहतो की जेव्हा जेव्हा पौल आम्हाला हे वचन सांगत आहे की त्याच्याकडे चहूबाजूने संकट आलं होतं, तो किती भयंकर त्रासामध्ये होता प्रियांनो. जर पौलाची स्टोरी जर तुम्ही ऍक्ट्सच्या पुस्तकामध्ये पाहिली, तो किती भयंकर अशा त्रासातून गेलेला आहे, परंतु त्याचीही कुठंच कोंडमारी झालेली नाहीये. एक उदाहरण, सोपं उदाहरण, सर्वांच्या माहितीचं उदाहरण आहे की इस्रायली लोक जेव्हा त्या मिस्र देशातून निघत होते तेव्हा काय झालं, फारोची सैन्य त्यांच्या मागे पडली होती, त्यांच्या मागे आली होती.
पूर्ण सैन्य त्यांच्या मागे आलं होतं. आणि जेव्हा ते पुढे पुढे जात गेले मोशेच्या लिडरशिपमध्ये, तेव्हा त्यांच्या समोर समुद्र होता. सहोबाजूनी संकट, मागे फारोचे सैन्य, पुढे लाल समुद्र. कसं काय त्या समुद्रातून ते जाणार, किंवा कसं काय ते पुन्हा मागे वळणार? परमेश्वराने मोशेच्या द्वारे त्यांचा बचाव केला. परमेश्वराने त्यांना त्या समुद्रातून मार्ग काढला. परमेश्वर जो खरा विश्वासणारा होता, ज्यांनी जुनं जीवन सोडलं होतं, त्याच्याद्वारे बाकीच्या लोकांना ती आशा प्राप्त झाली. प्रियांनो, वचन आम्हाला हे सांगत आहे की जरी आम्ही चहूबाजूनी फसलो तरी आमचा कोंडमारा होणार नाही. चहूबाजूने आमच्याकडे संकट आले तरी आमचा कोंडमारा होणार नाही. आणि हे विश्वासाने पौल आम्हाला इथे सांगत आहे. त्याचप्रमाणे पुढचं वचन जेव्हा आम्ही पाहतो, आम्ही घोटाळ्यात पडलो तरी निराश झालो नाही. परप्लेक्स्ड बट नॉट डिस्पेअर. आम्ही घोटाळ्यात पडलो तरीही निराश झालो नाही. सोपं उदाहरण योसेफाचं. योसेफाच्या भावांनी त्याला गुलाम म्हणून पोटिफराला विकलं, आणि मग पुढे काय झालं? पोटिफराच्या पत्नीने त्याच्यावर चुकीचे आरोप टाकले आणि त्याला त्याला कैद्यात टाकण्यात आलं. आणि तिथेही परमेश्वराने त्याची सुधी घेतली. तिथेही थोड्या दिवसानंतर ज्या कैदेमध्ये तो होता त्या कैदेचा तो अधिकारी झाला. आणि ज्या वेळेस त्यांनी त्या राजाच्या स्वप्नाचा अर्थ सांगितला, त्यावेळेस काय झालं की ते राजाने त्याची टॅलेंट ओळखला, त्याचा विश्वास ओळखला, आणि काय केलं? तर संपूर्ण देशाचा कारभार योसेफाला दिला. घोटाळ्यात अडकला नाही. प्रियांनो, जेव्हा त्यावेळेस योसेफाला गुलाम म्हणून विकण्यात आलं, 13 ते 14 वर्ष योसेफ या गुलामगिरीमध्ये होता, किंवा कैदेत होता, किंवा या समस्यांमध्ये होता. तो घोटाळ्यात पडला नाही प्रियांनो, तो निराश झाला नाही प्रियांनो. त्याचा त्याग जरी त्याच्या भावानी केला असेल तरी परमेश्वराने त्याचा त्याग केला नाही. पुढचं वचन आम्हाला तेच सांगत आहे की आमचा पाठलाग झाला तरी परित्याग करण्यात आला नाही. पर्सिक्युटेड बट नॉट अबंडंट. त्याला पर्सिक्यूट करण्यात आलं, बट ही वॉज नॉट अबंडंट. अशी कित्येक समस्यांना योसेफ सामोरे गेला. अशा कित्येक समस्यांना शौलाचा जो पाऊल झाला तो सामोरे गेलेला आहे. वचन आम्हाला सांगतं नीतिसूत्रे याचा 24वा अध्याय 16 वचन, कारण नीतिमान 7 वेळा पडला तरी पुन्हा उठतो. नीतिमान 7 वेळा पडला तरी पुन्हा उठतो, पण दुर्जन अरिष्ट आल्याबरोबर जमीनदोस्त होतात. किती छान वचन आम्हाला सांगत आहे की जो नीतिमान आहे, आपल्याला नीतिमान ठरवण्यात आलेला आहे. आपण पुढे ते वचनात बघणार आहोत ते कशा प्रकारे आपण नीतिमान ठरवलं आहोत. नंतर आम्हाला 2 कोरिंथी 4 अध्याय 9 वचन आम्हाला काय सांगत आहे? आम्ही खाली पडलो आहोत तरी आमचा नाश झाला नाही. आम्ही खाली पडलो आहोत तरी आमचा नाश झाला नाही. वी वर स्ट्रक डाऊन बट नॉट डिस्ट्रॉइड. काय झालं की शौलाला एवढे यातना सहन करावं लागल्या. ऍक्ट्स म्हणजे प्रेषितांचे कृत्य याच्या 27व्या अध्यायामध्ये आपण लवकर या वचनामध्ये जाऊया. 27व्या अध्यायामध्ये आपण पाहतो की पौलाला किती यातना सहन करावं लागल्या, किती तो त्या यातनांमधून, किती तो प्रॉब्लेम्स मधून गेलेला आहे, किती शिपायांनी त्याला मारलेला आहे, किती सैन्यांनी किती राजांनी त्याला कैदी केलेले आहेत, किती थंडीमध्ये तो येशू ख्रिस्ताची सुवार्ता करायची. अशा अतिभयंकर समस्यांना तो सामोरे गेलेला आहे. प्रियानो, तुम्ही ते नक्की ते वचन वाचा ऍक्ट्स 27 मध्ये. इतक्या भयंकर परिस्थितीमध्ये सुद्धाही पौल डगमगला नाही. इतक्या भयंकर परिस्थितीमध्येही पौल कधीच मागे फिरला नाही. भयंकर अशा प्रॉब्लेम्समध्ये तो निघून तारला गेलेला आहे. प्रियांनो, आणि जेव्हा मी बघतो की जेव्हा मी अध्याय वाचत होतो तेव्हा मी विचार केला की पौल, अरे तू हे कसं काय करू शकला? तेव्हा मला एकच उत्तर मिळालं, मी हे सर्व काही केलं, मी माझ्या त्या ख्रिस्ताच्या वधस्तंभाकडे पाहिलं. तर ख्रिस्ताचा वधस्तंभ मला काय सांगत आहे? ख्रिस्ताचा वधस्तंभ आम्हाला प्रीती दाखवत आहे. जी प्रीती त्यांनी आमच्यावर केलेली आहे की मी तुमच्यासाठी माझा एकुलता एक पुत्र दिलेला आहे. तो परमेश्वर आम्हाला अभिवचन देत आहे की माझ्या पुत्राच्या रक्ताद्वारे तुमची आज पाप क्षमा केलेली आहे आणि तुम्हाला मी सार्वकालिक जीवन देत आहे. त्या पुत्राच्या ती प्रीती पौलाने बघितलेली आहे. अशी भयंकर मोठी प्रीती त्यांनी त्याचे अनुभव केलेले आहे. आज रोज परमेश्वर आम्हाला सांगत आहे की मी माझा पुत्र तुमच्यासाठी दिलेला आहे, आज तरी तुम्ही आमच्या पापाकडून वळा. त्याचप्रमाणे पेत्रचं उदाहरण आम्ही बघतो ऍक्ट्स मध्ये 7व्या अध्यायामध्ये आणि 12व्या अध्यायामध्ये परत की पेत्र सुद्धा अशाच काही गोष्टींमध्ये फसला होता. हेरोद राजाने त्याला बंदी केलं होतं. इतकं त्याला सतावण्यात आलं होतं. पेत्रांनी पहिले तर काय केलं की येशू ख्रिस्ताला 3 वेळेस नाकारलं होतं त्यांनी. आणि परंतु त्यांनी जेव्हा ख्रिस्ताची प्रीती त्यांनी ओळखली
तेव्हा त्यांनी तो जुनं आयुष्य सोडून पुन्हा तो त्यांनी नव्याने जन्म घेतला आणि पुन्हा तो येशू ख्रिस्ताची सुवार्ता करायला लागला. आणि ज्या वेळेस हेरोद राजाने त्याला पकडलं होतं, कैदी केलं होतं, त्यावेळेस त्याच्या पहारेकरी त्याचे 4 ते 5 पहारेकरी ठेवले होते. आणि तो जेव्हा कैदेमध्ये होता त्याला साखर बंद केलं होतं, त्याचे हात वगैरे सगळं बांधून ठेवलं होतं. त्यावेळेस तो रात्रीच्या समयी झोपी गेला होता, निश्चिंतपणे झोपी गेला होता. परंतु जे पहारेकरी होते, ते शिपाई होते, ते जागी होते. किती अद्भुत आहे ना. पेत्राला झोप येऊ नये, किती आता माझं काय होणार आहे, तो या चिंतेमध्ये असायला पाहिजे होता. परंतु पेत्र तिथे त्या चिंतेमध्ये नव्हता, कारण त्याला माहिती आहे की माझ्यामध्ये प्रभू येशू ख्रिस्त वास करतो. परंतु काय झालं, परमेश्वराचा देवदूत तिथं आला आणि त्या पेत्राला तिथून त्यांनी सोडवलेलं आहे. आणि जेव्हा तो नगराच्या बाहेर जातो तेव्हा पेत्राला कळालं, अरे मी तर इथून बाहेर निघालेलो आहे, मी हे स्वप्न पाहत नव्हतो. परंतु ते स्वप्न नव्हतं, खरोखर तशी गोष्ट घडली होती. सांगण्याचं तात्पर्य हेच की तो इतका बिनधास्त होता की त्याला काहीच कोणत्याच गोष्टीची चिंता नव्हती, काळजी नव्हती की आता माझं काय होणार आहे, मी कैदेत आहे, माझ्यावर एवढे पहारेकरी ठेवलेले आहेत, मी कुठेच जाऊ शकत नाहीये. परंतु त्या गोष्टीतही परमेश्वराने येशू ख्रिस्ताने त्यांना सहायता केलेली आहे. प्रियांनो, काय झालं प्रियांनो की हे लोक का वाचलेले आहेत, ज्या लोकांनी पश्चाताप केलेला आहे, नव्याने जन्म घेतलेला आहे, काय झालेलं आहे आपण बघतो. 2 कोरिंथ 5 अध्याय 21 वचन, ज्याला पाप ठाऊक नव्हते त्याला त्यांनी तुमच्या आमच्या करता पाप असे केले, ह्यासाठी की आपण त्याच्या ठाई नीतिमान असे व्हावे. यावेळेस काय झालं, एक्सचेंज झालं. आमचे पाप येशू ख्रिस्तानी घेतले आणि त्याचं नीतिमत्व आम्हाला दिलं. जे नीतिमत्व आम्ही प्रोव्हर्ब्स 24:16 मध्ये पाहिलेलं आहे. हे एक्सचेंजमुळे काय झालेलं आहे की मानवाला चांगलं जीवन मिळालं आहे. आपण लवकर दुसरं उदाहरण बघूया. यशायाचा 43 अध्याय 2 वचन. यशाया 43 2 वचन, तू जलातून चालशील तेव्हा मी तुझ्या बरोबर असेन, नद्यातून जाशील तेव्हा त्या तुला बुडवणार नाहीत, अग्नीतून चालशील तेव्हा तू भाजणार नाहीत, ज्वाला तुला पोळणार नाही. दानिएलचा 3 अध्याय आणि 6वा अध्याय. शद्रक, मेशक आणि अबेदनेगो, नबुकदनेझर राजाने या तिघांना बंदिवान केलं होतं. आणि काय झालं, त्यांना अग्नीच्या भट्टीत टाकण्यात आलं होतं. आणि काय, त्याच्या सैनिकांनी, जे सैनिक त्यांना अग्नीच्या भट्टीत टाकत होते त्यांचा नाश झाला, त्यांचा मृत्यू झाला. परंतु या तिघांचा मृत्यू झाला नाही. त्यांचं आम्हाला सांगतं की त्यांना त्यांच्या केसांना सुद्धा काही धक्का लागलेला नाही. त्या अग्नीने पण काय केलं, जेव्हा त्या राजाने नबुकदनेझर राजाने त्या तिघांना पाहिलं तेव्हा त्याला 4था पण मनुष्य त्याच्यासोबत दिसला आणि तो मनुष्य होता म्हणजे परमेश्वर. आज आमच्या सोबत या कठीण परिस्थितीमध्ये परमेश्वर आहे का? त्या लोकांनी, त्या तिघांनी काय केलेलं आहे, परमेश्वराचा स्वीकार केलेला होता आणि म्हणूनच त्यांच्या सोबत कोण होता, परमेश्वर होता. आज जेव्हा आम्ही पापामध्ये असतो, नव्याने जन्म घेतो, त्यावेळेस परमेश्वर आमच्या सोबत आहे का याची आपण खात्री करून घ्यायची आहे. प्रियांनो, स्तोत्रसंहिता 23:4 आम्हाला ते सांगत आहे, मृत्यू छायेच्या दरीतूनही मी जात असलो तरी कसल्या अरिष्टांना भिणार नाही, कारण तू माझ्या बरोबर आहेस, तुझ्या आकडी व काठी मला धीर देते. खरोखर प्रियांनो, कितीही भयंकर समस्यांमध्ये शद्रक, मेशक आणि अबेदनेगो होते, परंतु परमेश्वर त्यांच्या सोबत होता. आज जेव्हा आम्हाला नवीन जीवन प्राप्त होतं तेव्हा आमच्या सोबत परमेश्वर आहे. हे अभिवचन तो आम्हाला देत आहे. आम्हाला कसल्याच गोष्टीची चिंता काळजी करायची नाही. त्याचप्रमाणे वचन आम्हाला सांगतं, मार्ग, सत्य आणि जीवन मीच आहे. आणि पाऊल आम्हाला 10व्या वचनामध्ये तेच सांगत आहे की आम्ही प्रभू येशूचा वध सर्वदा शरीरामध्ये वागवतो, अशा हेतूने की येशूचे जीवनही आमच्या शरीरात प्रगट व्हावे. काय होतंय प्रियांनो की त्यांच्या शरीरामध्ये येशू ख्रिस्ताचं जे आत्मा आहे, जो तिचं शरीर आहे ते प्रगट करत आहेत प्रियांनो. आणि खरोखर ज्या विश्वासाने पाऊल या सर्व गोष्टींमध्ये आम्हाला सांगत आहे की त्याची प्रीती तुम्ही ओळखा आणि कशा रीतीने आम्हाला त्या पापापासून वळायचं आहे. आम्हाला तो सहनशीलता, जो वधस्तंभ आम्हाला सांगत आहे की जी प्रीती, जी सहनशीलता, जी दया, जी कृपा, ते तो वधस्तंभ मला सांगत आहे, तीच गोष्ट पाऊल आम्हाला इथं शिकवत आहे. त्याचप्रमाणे आपण जी योहानाने पुढं जी सुवार्ता सांगितलेली आहे, पहिल्या योहानाने 1 अध्याय 2 वचन, ते जीवन प्रगट झाले ते आम्ही पाहिले आहे व त्याची साक्ष आम्ही देतो. सार्वकालिक जीवन पित्याजवळ होते व ते आम्हाला प्रगट झाले, ते तुम्हाला कळते. काय झालं प्रियांनो की ज्या वेळेस पाऊलाचं परिवर्तन झालं त्यावेळेस त्याला ती उत्सुकता होती, ती साक्ष त्याला द्यायची होती की माझ्यामध्ये परमेश्वराने कार्य केले, माझ्यामध्ये येशू ख्रिस्ताने कार्य केले. आणि ही चांगली सुवार्ता, ही चांगली गोष्ट, ही गुड न्यूज त्याला लोकांपर्यंत पोहोचवायची. तो उत्सुक होता. मग कितीही समस्या त्याच्या समोर आल्या तरी तो भीत नव्हता. तो
पुढे जात गेला, तो सुवार्थ सांगत गेला आणि त्याला ती उत्कंठा होती की मी आता कशी ही चांगली गोष्ट जी माझ्या जीवनात मी अनुभव केलेली आहे, मी ती कशी लोकांना सांगू, कसं मी लोकांना त्या पापांमधून काढण्याचा मी प्रयत्न करू, जी चांगुलपणा माझ्या येशू ख्रिस्ताने माझ्यामध्ये दिलेला आहे, नव्याने जन्म घेऊन मी त्या सार्वकालिक जीवनाची मी आशा घेतलेली आहे. माझ्याकडे आज खूप समस्या आहेत, मी 7 वेळा पडलेलो आहे तरी पण मी पडलेलो नाहीये. मला माझा परमेश्वर, मला माझा येशू ख्रिस्त मला नेहमी आणि नेहमी तो चालवत आहे. मला कोणत्याच गोष्टींची आज काळजी नाहीये, चिंता नाही. मी त्या प्रोसेसमधून निघालेलो आहे. येशू ख्रिस्ताची जो मृत्यू जो झालेला आहे तो कशासाठी झालेला आहे? येशू ख्रिस्ताचा मृत्यू म्हणजे आम्हाला त्यांनी सेव्ह केलेला आहे, त्यांनी आमचा बचाव केलेला आहे. क्राइस्ट वॉज बॉर्न टू डाय. क्राइस्ट वॉज बॉर्न टू डाय अँड डायड टू सेव्ह अस. हे खरोखर एक भयंकर मोठी व्हॉलंटरी डेथ आमच्या येशू ख्रिस्तांनी आमच्यासाठी घेतलेली आहे. का? कारण आमचं तारण व्हावं. का? कारण आम्हाला सार्वकालिक जीवन मिळावं. का? कारण आमचा नाश होऊ नये. ही प्रीती, ही सहनशीलता कोण करू शकतं प्रियांनो? नव्याने आम्हाला जन्म करायची जी प्रोसेस मी तुम्हाला सांगितली, आम्ही जरी क्रश झालो तरी आमचा नाश होणार नाही. आम्ही जरी हार्ट प्रेस झालो तरी आम्हाला कुठलाच कोंडमारा होणार नाही. जर कोणीही व्यक्ती आपला तारणारा म्हणून ख्रिस्ताचा स्वीकार केला की मग त्याच्यामध्ये फार मोठा आध्यात्मिक बदल घडतो प्रियांनो. त्याला देवासमोर एक नवा दर्जा दिला जातो. देवाच्या दृष्टीने देवासमोर त्याला नीतिमान म्हणून स्वीकारण्यात येते आणि त्या नव्या व्यक्तीला देवाच्या स्वतःच्या हेतूसाठी देव त्याच्या स्वतःच्या हेतूसाठी, त्याच्या गौरवासाठी जगावे म्हणून त्याला वेगळे केले जाते. या व्यक्तीचे पवित्रीकरण मग होते आणि तो व्यक्ती अगदी सहजपणे, तत्परतेने त्याचे आज्ञापालन करतो. बघा प्रियानो, की पहिले नीतिमान तो आम्हाला बनवतो, त्याच्यानंतर आम्हाला तो आमचं पवित्रीकरण करतो आणि मग जेव्हा आमच्या ह्या गोष्टी आमच्या जीवनामध्ये येतात तेव्हा आम्ही सहजपणे किंवा चांगल्या रीतीने त्याचे आज्ञापालन करतो. है ना? किती त्रास होतो आम्हाला ना. आपण नेहमी म्हणतो की परमेश्वराच्या आज्ञा पाळणं खूप कठीण गोष्ट आहे, परंतु जेव्हा आपण नव्याने जन्म घेतो ती एक प्रोसेस आम्ही जेव्हा ती फॉलो करतो, की जेव्हा परमेश्वराच्या स्वाधीन आम्ही होतो, त्याचा स्वीकार आम्ही करतो, येशू ख्रिस्ताचा स्वीकार आम्ही करतो, तेव्हा तो आम्हाला काय करतो? नीतिमान म्हणून तो आम्हाला पुढे तो बदलतो. तो एक नवीन दर्जा तो आम्हाला देतो. त्याची नीतिमान झाल्यानंतर तो आमचं पवित्रीकरण करतो आणि मग सहजरित्या आम्ही काय करतो? त्याच्या आज्ञापालन करतो. नव्याने आपण विश्वासाने त्याच्या जवळ जातो आणि जेव्हा आमचा नव्याने आपण त्याच्या जवळ जातो तेव्हा काय होतं प्रियांनो? आमचा नव्याने जन्म होतो आणि जेव्हा नव्याने आमचा जन्म होतो तेव्हा आम्हाला सार्वकालिक जीवन हे प्राप्त होते. 2 पेत्र 1:4 त्याच्या योग्य मोलवान व अति महान अशी वचने आपल्याला देण्यात आली आहेत, यासाठी की त्याच्याद्वारे तुम्ही वासनेपासून उत्पन्न होणारी जगातील भ्रष्टता चुकवून ईश्वरी स्वभावाच्या वाटेकरी व्हावे. आपण काय होणार आता? नवीन जन्मानंतर, सार्वकालिक जीवन प्राप्त केल्यानंतर आपण काय होणार आहोत? ईश्वरी स्वभावाचे वाटेकरी आपण होणार आहोत. ख्रिस्तावर विश्वास ठेवणे आणि नव्याने जन्म घेणे, त्याचा अनुभव घेणे, हेच आम्हाला ती स्टेप्स आम्हाला सांगत आहे. नीतिमान व्हायचंय, आपलं पवित्रीकरण करायचं आहे, नव्याने जन्म घ्यायचा आहे आणि मग सार्वकालिक जीवनाची आम्ही त्यात प्रवेश करणार आहोत. या स्टेप्स आहेत, ही प्रोसेस आहे प्रियांनो. जसं मी तुम्हाला मागच्या वेळेस बोललो की जेव्हा एक मनुष्य या जगामध्ये येतो तेव्हा त्याला या जगामध्ये येण्यासाठी 9 महिने लागतात आणि तसंच काही जर येशू ख्रिस्तामध्ये, परमेश्वरामध्ये आम्हाला नवीन जन्म घ्यायचा आहे तर ह्या सर्व गोष्टी आम्हाला फॉलो करायच्या आहेत प्रियांनो. आणि खरोखर पहा, जेव्हा आम्ही या सर्व गोष्टी करतो तर आम्हाला त्याच्या आज्ञापालन आम्ही सहजरित्या करू शकतो. परमेश्वराने या वर्षाद्वारे माझं जीवन परिवर्तित केलेलं आहे की मला एक नवीन जीवनाची आशा मिळाली. मीही त्या स्टेप्स फॉलो करण्याचा मी प्रयत्न करत आहे. माझं जे जुनं जीवन होतं, जे पापमय जीवन आहे ते सोडण्याचा मी प्रयत्न करत आहे. माझं ट्रान्सफॉर्मेशन होत आहे, माझ्यामध्ये चेंजेस येत आहे आणि तेच जे चेंजेस मी तुमच्या समोर आज ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. या वर्षाने मला खूप परमेश्वराने आशीर्वादित केला आहे. मीही त्याच प्रोसेसमध्ये आहे, मीही त्या प्रक्रियेमध्ये आहे आणि माझी ही आशा आहे की मी परमेश्वराच्या राज्यामध्ये प्रवेश करावा. जसं आम्हाला योहान 3:4 आम्हाला सांगत आहे की नव्याने जन्म घेतल्यापासून कोणीही त्याच्या राज्यामध्ये प्रवेश करता येत नाही. म्हणून मी आज माझ्या पापांचा स्वीकार करत आहे, मी माझ्या चुकीच्या गोष्टीचा स्वीकार करत आहे आणि नव्याने जन्म घेऊन मी त्याच्या राज्याच्या वाढीसाठी, त्याच्या सेवेसाठी मी तत्पर होत आहे. जसं सौलाचा पाऊल झालेला आहे,
तेही नवीन जन्म घेऊन परमेश्वराच्या सेवेमध्ये तो निघालेला आहे. त्याला कुठल्याही गोष्टीची चिंता नाहीये. जगामध्ये तो फसलेला नाहीये. तो कोणत्याच अभिलाषामध्ये फसलेला नाहीये. त्याच्याकडे चाहो बाजूनी संकट आले परंतु त्याचे कोणवारी झालेले नाही. एवढं मोठं अभिवचन परमेश्वराने त्याला दिलेलं आहे. तो भयंकर, तो 7 वेळा पडला, कितीदा पडला, किती संकट त्याच्याजवळ आले. ख्रिस्ती लोकांना संकट जरी आले तरी ते त्याच्यातून निघतात, त्या प्रोसेसमधून निघतात, ते क्रश होतात आणि त्या प्रोसेसमधून ते खरोखर एक चांगला व्यक्ती म्हणून त्यांची आपण इथं उल्लेख करतो. आणि खरोखर प्रियानो, या वचनाद्वारे परमेश्वराने मला खूप आणि खूप आशीर्वादित केला आहे. या वचनाद्वारे आपणालाही परमेश्वर आशीर्वादित करो, हीच प्रभूचरणी प्रार्थना. यावेळेस मी पुन्हा बाळासाहेबांचे धन्यवाद देतो की त्यांनी मला ही संधी दिली की मी त्याच्या मंडळीमध्ये किंवा मंडळीसमोर परमेश्वराचे वचन सांगावं, वचनातून बोध करावा आणि पवित्र आत्म्याच्या द्वारे जे वचन तो आम्हाला देत आहे ते मी आपल्या पुढे ठेवलेलं आहे. पुन्हा मी एकदा पास्टेट कमिटी, पास्टेट कॉन्फरन्स आणि मीडिया टीम यांचे मी मनापासून आभार मानतो. यावेळेस आपण शेवटची प्रार्थना करूया आणि त्यानंतर बाळासाहेब आपल्यासाठी आशीर्वाद आणतील. आपण प्रार्थना करूया. जिवंत आमच्या उद्धारक देवाप्पा, तू खरोखर महान आहेस प्रभूजी. तुझी इच्छा आहे की आमचं परिवर्तन व्हावं प्रभूजी. आम्ही देवाप्पा जुनं जीवन सोडून नव्याने जन्म घ्यावा. आमचं प्रभूजी तू आम्हाला नीतिमान बनवत आहेस, तू आमचं पवित्रीकरण करत आहेस, नव्याने तू आम्हाला जन्म देत आहेस आणि त्याद्वारे प्रभूजी आम्हाला सार्वकालिक जीवनाची तू आम्हाला आशा देत आहे प्रभूजी. आमचं जुनं जीवन तू काढून टाक प्रभूजी. आम्ही जेव्हाही देवाप्पा संकटामध्ये फसू तेव्हा आम्हाला हीच गोष्ट लक्षात ठेवायची आहे की मी माझ्यामध्ये परमेश्वराचा आत्मा वास करत आहे आणि मला विश्वासाने त्या सर्व गोष्टींच्या सामोरे जायचं आहे. कोणताही आजार माझ्या समोर आला तर मला विश्वासाने त्याच्या समोर जायचं आहे. विश्वासाने मला त्या गोष्टींच्या विरुद्ध लढाई करायची आहे, कारण माझा प्रभू माझ्यामध्ये वास करतो. त्याने माझ्यासाठी खूप चांगल्या गोष्टी त्यांनी प्लॅन केलेल्या आहेत. या सर्व गोष्टींसाठी ते बाबा मी तुला धन्यवाद देतो. मंडळीवर तुझी अशीच कृपादृष्टी असू दे प्रभूजी. सर्वांना तू या वचनाद्वारे तू आशीर्वादित केलंस त्याबद्दल तुला धन्यवाद देतो प्रभूजी. ह्या ऑनलाईन भक्तीद्वारे देवाप्पा आम्हा सर्वांचं तू आज खरोखर देवाप्पा आमचं मन परिवर्तन करत आहेस त्याबद्दल तुला धन्यवाद. इथून पुढची वेळ तुझ्या सोपून लहान विनंती येशू ख्रिस्ताच्या गोडीने पवित्र नावात मागतो म्हणून तुला एक आमेन. आपण देवबापाचा आशीर्वाद मागूयात. आणि आता मेंढरांचा महान मेंढरा आपला प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवबापाची प्रीती, पवित्र आत्म्याची सहभागिता आम्हा सर्वांबरोबर इथून पुढे आमचा प्रभू येशू ख्रिस्त येईपर्यंत सदा सर्व काळ असो. आमेन. मंगला हे प्रेमला स्तवने अर्पितो तुला, तव पदी दे आसरा आम्हाला विश्वंभरा. जाताना घरी दे मना शांती आमुच्या, दया घना जीणे सरो हे चिंतनी, देह झिजो हा सेवनी अर्पितो तुला. दयानिधे स्तोत्रे गायने आनंदे मंगला हे प्रेमला स्तवने अर्पितो तुला. आमेन. शालोम. देवाची शांती आम्हा सर्वांबरोबर असो. आमेन.